नमस्कार, स्वागत आहे आपलं VBP न्यूजमध्ये. 500 वर्षांचा लढा, लाखो हिंदूंचं बलिदान आणि त्यानंतर अयोध्येत उभा राहत असलेलं राम मंदिर आणि उद्या अयोध्या येथे रामाची होणारी प्राण प्रतिष्ठा यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले जो शब्द वारंवार आपल्याला ऐकण्यात येतो तो म्हणजे कारसेवक. आज मोडणीमेतील 3 कारसेवक आपल्यासोबत आहेत. त्यांची नावं मी आपल्याला सांगणार आहेत. हे तर बाळासाहेब पाटेकर, किरण पवार, नागनाथ पवार या तिघांनी कारसेवक म्हणून त्यावेळेस महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर बाळासाहेब, आपलं स्वागत आहे VBP न्यूजमध्ये. नमस्कार. सुरुवातीला आपण कारसेवक म्हणून अयोध्येला केव्हा गेला होता? सुरुवातीला 2 डिसेंबरला इथून आम्ही कुर्डुवाडीला गेलो. कुर्डुवाडीवरनं दौंड, मनमाड, इटारसी व फैजाबाद करून आम्ही अयोध्येला पोचलो. साधारण 4 तारखेला आम्ही अयोध्येला पोचलो होतो. सकाळी 4 तारखेला अयोध्येला आम्ही पोचलो. त्याच्यानंतर म्हणजे बराच गोंधळ झाला, बराच हे झाला. कुणी जावं, कुणी राहावं, ही जी सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात जे कारसेवकावर हल्ला झाला, गोळीबार झाला, त्याच्यामुळं कोणच तयार होत नव्हतं. मग आम्ही मोडलीमचे 7 डॉक्टर कुलकर्णी, दप्तरदार, नागनाथ पवार, किरण पवार, मारुती वाघ, परत प्रकाश अण्णा गिड्डे, संजय खडके आणि सुभाष सुतार, ते आता आपल्यात नाही. ते असे आम्ही 7 जण इथून निघालो. पण निघताना आम्ही एकत्र 7 जण निघालो नव्हतो, वेगवेगळे म्हणजे. पण टायमाला आम्ही कुर्डुवाडीत पोचलो. कुर्डुवाडीत आम्ही रेल्वेत 2 या डब्यात, 2 त्या डब्यात असं करून आम्ही सीटं बदलून निघायचं हे ठरलेत, निघालो. पण असं पुढं इतकं हे होईल किंवा हे पुढं असं होईल असं वाटलं नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही इथून निघालो की मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रात त्रास झाला नाही, पण मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेचे सुंदरलाल पटवा मुख्यमंत्री होते आणि कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे. मध्य प्रदेशमध्ये आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. जाताना काय नाही, उत्तर प्रदेशमध्ये नाही जाताना म्हणजे कुठल्याच प्रकारचे. पण जे काय कारसेवक किंवा विश्व हिंदू परिषदेचे दुर्गावाहिनी असू द्या, बजरंग दल असू द्या, या कार्यकर्त्यांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर किंवा मुक्कामाच्या ठिकाणी इतकी आमची व्यवस्था व्यवस्थित केली होती. कुठल्याही गोष्टीची आम्हाला कल्पना न देता की उद्या आपण हे करणार आहे, ही आम्हाला कल्पना नव्हतीच. म्हणजे उद्या नेमकं काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर याची कल्पना तुम्हाला कसलीच नव्हती? कसलीच कल्पना नाही. फक्त त्यांचं एक वाक्य असायचं की आपण कारसेवक आहे, कारसेवकाची भूमिका असं उघड्या डोळ्यानं पार पाडायचे, पूर्ण ताकदीनिशी पार पाडायचे. कुठल्या गोष्टीची कमतर नाही, पाणी नाही किंवा चहा नाही, असे कोणाचीही ओरड नाही. किंवा ते ज्या त्यावेळेस आम्हाला जागेवर मिळत होतं, आम्हाला ते भविष्यात एवढी मोठी घटना घडेल अशी पुसटची सुद्धा कल्पना आम्हाला येऊ दिली नाही. त्यावेळेस आमचं वय असायचं, माझं 23, हे 20-21 असायचं, 23-24 वर्षाचं मी. आमच्यात सगळ्यात मोठे म्हणलं तर मारुती वाघ पत्रकार आणि प्रकाश अण्णा गिड्डे, हेच म्हणजे 30च्या आसपासचे. खास म्हणजे कारसेवा करायची म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगण्यात आलं होतं? तिथं गेल्यानंतर कारसेवा करायची असं आपण आत्ता म्हणालात. तिथं गेल्यानंतर नेमकं काय करायचं असं आपल्याला काय सांगण्यात आलं होतं? आम्हाला इथून आपल्याला फक्त जायचं आहे आणि हे तुमचे नाव बिल्ले हे असं एक आम्हाला ओळखपत्र दिलं. ते ओळखपत्रसुद्धा आम्ही कुणाला दाखवलं नाही. आमच्या 7 जणात 1 जणाला ओळखपत्र, नागनाथ पवार यांच्या नावाने ओळखपत्र अजूनही आमच्याकडं आहे. ठीक आहे. आम्हाला ते जायच्या रेल्वेत बसल्यानंतर दिलं. पण तिथं आपण ते मशीद पाडायचे आहे किंवा म्हणजे
आपल्याला हे कार्य करायचे अशी पुसटशीही कल्पना दिली. इतकी गुप्तता पाळली होती आणि ती गुप्तता आम्हाला कालपर्यंत कुणाला माहीत नव्हतं की आम्ही कारसेवक आहे. आणि आम्हालाही तसं सांगण्यात आलं होतं की तुम्ही याचं भांडवल करू नका. 32 वर्षात आम्ही कुठंच तोंड उघडलं नाही. 32 वर्ष होत आहेत इतकी गुप्तता पाळणं. आणि आम्ही सुद्धा कुठल्याच कारसेवकाने अशी मुलाखत किंवा काय आज तागायत दिली नसल असं आमचं म्हणणं आहे. तिथं गेल्यानंतर आपण काय केलं, म्हणजे तिथं गेल्यानंतर सुरुवातीच्या दिवशी आपण काय केलं आणि दुसऱ्या दिवशी काय केलं? सुरुवातीच्या दिवशी आमची व्यवस्था शरयू नदीत असे मंडप टाकली होती. तिथं आम्हाला त्यांनी व्यवस्थित हे केलं की काही जणाला तुम्हाला 1 तास तुम्ही पहारा द्यायचा, 2 तास तुम्ही द्यायचा. पहारा कुठे द्यायचा नेमका, म्हणजे कारसेवक झोपलेले आहेत. कारसेवकांना पहारा द्यायचा की जबाबदारी अंतिम क्षणी सांगितली जायची की असं ठरवून नाही. 1 तास अगोदर किंवा 10 आमच्यावरचे प्रमुख, त्यांच्यावरचे प्रमुख, दुसऱ्या मिनटाला त्यांनी लगेच म्हणायचे असं असं करायचं. रात्री 2ला तर 2ला आम्हाला उठवायचे. ते 3 दिवस असं दिवसा झोपायचं नाही. रात्री उठा एक आरोळी मारली की त्याने उठायचं. आहे अशा अवस्थेत निघायचं म्हणजे मंदिराच्या दिशेनं किंवा याच्या दिशेनं असं नाही की तयार उभं राहायचं, रांगेत तयार उभं राहायचं. जमाव किती आहे प्रत्येक राज्याचं, प्रत्येक म्हणजे ह्याच्या वेशभूषेत होती त्यावेळेस. केरळचा कुठला, महाराष्ट्राचा कुठला, पंजाबची, त्यांच्या वेशभूषेत असायची सगळी कारसेवक. आम्हाला जाताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही अंगाच्या कपड्यानिशी यायचे, थंड जास्त असते, कानाला गुंडाळायला फक्त, वजं घ्यायचं नाही. घटना नेमकी कधी घडली आणि तुम्ही त्यावेळेस काय करत होता? घटना म्हणजे पडलीच ना 6 डिसेंबर 1992 सकाळी 10:30च्या भाषणं चालू होती सगळ्यांची, मोठे नेत्यांची, म्हणजे लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, आचार्य धर्मेंद्राचे असतील, ह्यांची काय भाषण चालू असताना मग अचानक तिथं तारेचं कंपाऊंड सगळं ह्याला होतं, सुरक्षा रक्षाचं कवच होतं. लोकांनी जमावाने ऐकलं नाही ती, म्हणजे लोक ती तारेचं कंपाऊंड तोडायला गेली तिथं. आणि अनेक लोक असले ती एक 10-15 मिनटात तारेचं कंपाऊंड जिकडे तिकडे झालं. जिकडे झालं की सगळ्या लोकांनी उठून चालायला लागली. स्टेजवरून सगळेजण आव्हान करतो तिथं जाऊ नका, काय करू नका, पण लोकांनी तिथं ऐकलं नाही. जास्त सगळ्यांनी तिथं एक अर्ध्या तासात 1 तासाभरात सगळी जिकडे तिकडं जमीनदोस्त करून टाकली. आणि त्यावेळेस आम्ही तिथं वर त्या चबुतऱ्यावर चढून तिथं आम्ही सुद्धा तिथं घालाने फोडलं आहे ती सगळं वर मशिदीवरचं घुमटवरचं. मस्जिद पाडण्याचे आदेश कुणी दिलते, म्हणजे नेत्यांनी दिलते का तुमच्यातल्या कारसेवकातल्या प्रमुखांनी दिलते का अन्य कोणी दिलं? तसं कुणीही सांगितलं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं ना, पोलिसांचा म्हणजे कडक पारा होता. लोकांचा भावना भाषणं झाल्याची एक उत्स्फूर्तपणे माणसाच्या मनातनं आलं ते. आणि लोकांनी पळत जाऊन म्हणजे ती जमाव मोठा असला होता ना, आणि पण जमावाच्या पुढं पोलिसांनी काही प्रतिकार केला नाही तिथं लोकांच्या पुढं. आणि प्रतिकार नाही म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, मिळेल त्या ह्याच्यानं सगळं कार्याचं तांपण काढलं ती. आणि एक निघलं की म्हटलं की आता किती वेळ लागते पाडायला, म्हणून सगळ्या लोकांनी हल्ला केला एकदम केला. आम्ही पण जवळजवळ स्टेजच्या पुढे तिथनं उठून तिथपर्यंत गेलो सगळ्यांच्या बरोबर, आणि वर चढून ती जमीनदोस्त केली. त्यावेळेस पोलीस बंदोबस्त तिथं तैनात असताना ही घटना घडली. पूर्ण बंदोबस्त होता. 4ही बाजूनी पोलीस होते, भरपूर पोलीस होते तरीसुद्धा. पण त्यांनी काही जास्त करून जमावाच्या पुढे काय करू शकले नाहीत ते. आम्ही आदल्या दिवशी तिथं म्हणजे जाऊन तिथं गेलतो ना, ज्यावेळेस ती मशीद म्हणतात, मला वाटतं 1950च्या अगोदरचं मला माहीत नाही, पण त्याच्या अगोदरपासून तिथं कधीही नमाज पडली जात नव्हती. आणि ज्या दिवशी आम्ही गेलतो त्या दिवशी तिथं जाऊन दर्शन घेतले रामलालाचं. त्या मंदिरामध्ये हनुमानची मूर्ती होती. म्हणजे त्या मस्जिदीमध्ये रामाची मूर्ती होती? रामाची मूर्ती. मस्जिद म्हणता येत नाही, पण ती घुमट असल्यामुळे मस्जिद म्हणतो आपण. अगोदर नमाज पडत असेल ती काय माहीत नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन दर्शन घेतलं ना, रामाचं मूर्ती होती ना तिथं अगोदर. मंदिर मस्जिद पाडल्यानंतर आपण काय केलं?
तिथून पळ काढला की पळून गेलो नाही पळून आम्ही तिथनं काय पळून गेलो नाही तिथनं ती पाडलं सगळं मी जसं आलो आणि ती दिवसभर कार्य चालू होतं सगळं उत्क्रंचं त्यातनं मोठमोठ्या वस्तू घंटा म्हणजे असं जे अवशेष होते बाबराच्या सरदार मीर बाकीने ते पाडलेलं ती मशीद उभा केली ती आणि तिथंच गाडलं होतं ते सगळं सामान काढलं आणि तिथं आणून जमा केलं तिथं म्हणजे तिथं पुरातन वस्तू आपल्याला दिसून आल्या. हो पुरातन वस्तू भरपूर हिंदी संस्कृतीच्या जे वस्तू आहेत ना भरपूर तिथं दिसून आल्या त्या सगळ्या तिथं जमा केल्या सगळ्या ते ऑनलाईन म्हणजे आपलं काय ते समोर सगळ्यांच्या आणि पुन्हा त्यांनी पुन्हा काय जे पाडलं त्याच्या सगळ्या बाजूला केला आणि रात्र तिथं मंदिर उभं बारकं छोटंसं मंदिर उभं केलं. तिथून आपण परतीच्या वाटेवरती कधी निघाला? 7 तारखेला सकाळी. तोपर्यंत मस्जिद पाडली त्या दिवशीचा मुक्काम आपला तिथंच होता. मस्जिद नव्हती ती वादग्रस्त वास्तू होती मस्जिद नव्हतीच त्यामुळे मस्जिद मानायचं हेच नाही तिथं सकाळी 7 तारखेला आपण तिथून परत निघाला. हां येताना आपल्याला वाटेत कोणता त्रास झाला का? त्रास हा बिलकुल नाही झाला की पूर्णपणे बजरंग दल आणि RSSच्या कार्यकर्त्याचे प्रत्येक कारसेवकाला असं संरक्षण होतं. रेल्वेत बसवस्तोवर पुढच्या स्टेशनला ते कळायचं की ह्या डब्यात एवढे कारसेवक आहेत, ह्या डब्यात असं आहे. आम्हाला ते जाग्यावर पाणी ते सगळं द्यायचं. महाराष्ट्रात आल्यानंतर इथं श्रीरामपूरला फक्त थोडा त्रास झाला, त्याच्यानंतर काही नाही. आम्ही इथं आलेलो सुद्धा त्यांना रिटर्न मेल करून पाठवलं होतं की सगळे कारसेवक सुखरूप पोचलो आहे. आणि ते डॉक्टर कुलकर्णीचं नियोजनबद्ध कार्यक्रम होता, त्यांना ते वरूनच सगळी माहिती होती. पण जे आम्हाला जे संरक्षण होतं ते पूर्णपणे बजरंग दलांचं होतं. पण ही घटना घडल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पसरली असेल आणि काही ठिकाणी दंगलीचेही प्रसंग उद्भवले असतील, तर ते येताना आपल्याला दिसून आले का? दंगली किरकोळ प्रकार घडणारच, असं फार मोठं म्हणजे नाहीतर आम्ही जिवंत झालो नसतो. आत्ताच्या घडीला आम्ही जिवंतच नसतो ना, कारण का इतकं संरक्षण, इतकी जबाबदारी, इतकं म्हणजे किंमत त्याच वेळेस मिळाली. नाहीतर आम्हाला जाताना कुठलीही कल्पना दिली नव्हती की आपल्याला हे कार्य करायचं आहे. आणि येताना जबाबदारी त्यांनी घेतली होती ह्यांना सुखरूप पोचवायची. आमचं भाग्य समजतो की म्हणजे, पण जाताना आम्हाला असं वाटत होतं आम्ही काशीला 1 दिवस मुक्कामाला होतो, ह्याचा नंबर कधी यायचा. काशीच्या बोळात जाताना असं डोळ्यात अश्रू यायचे दाटोवाटीतनं जाताना किंवा काय आहे प्रकार असं. पूर्ण आज प्रदीर्घ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येत राम मंदिर उभारतंय, तर आता एक कारसेवक म्हणून तुमच्या भावना काय आहेत? कारसेवक म्हणून आमच्या भावना म्हणजे त्यावेळेस धर्मासाठी किंवा याचा हा कुठलाच उद्देश नव्हता, की फक्त की हे चाललंय काय की जे त्यावेळेचे म्हणजे हे होते मार्गदर्शन करणारे, की त्याच्यामुळं त्यावेळेस कळालं की याच्यानंतरचं भविष्य काय असणार आहे. जर आपल्याच देशात आपल्याच धर्माला किंवा आपण कोणाचं म्हणजे ही करत नाही, विध्वंस वृत्ती नाही, हिंदूची विध्वंस वृत्ती नाहीच, पण नव्हती, नसणारही. पण आपल्या का असं वाटायला आलं, त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच वेळेस मार्गदर्शन झालं, हे झालं. 1, 2, 3 शिबिर झाले असतील कारसेवकाला आल्यानंतर, की कसं समाजात वावरताना किती गुप्तता पाळायची, कसं राहायचं, कसं वागायचं, हे जे मार्गदर्शन झालं ते आजपर्यंत उपयोगात आलेलं आहे. की कुठल्याही आज तागायत कुठल्याही पत्रकारांनी किंवा कुणी नेत्यानं आम्ही इतक्या जवळ गेलो प्रत्येकाच्या, पण आम्हीच माहीत करून दिलं नाही ना की बाबा आम्ही कारसेवक आहोत.
म्हणजे एवढी गुप्तता आपण पाळली होती. तिथं पाळली होती आणि आम्हाला तसं पूर्ण आदेशच होता, पूर्ण आदेश होता की गुप्तता पाळावंच लागणार होती. आज आपल्या तिघांच्याही डोळ्यात एक आनंदाश्रू दिसत आहेत. तर आपण केलेल्या कार्याचं फलित झाल्यासारखं आपल्याला वाटतंय का? 100%च 100%. योग अजून येतील पण तसा योग नाही, तसा योग येणार नाही भविष्यात. यावेळेस प्रत्येकाला वाटायचं ही बिघडलेली पोर आहे ती किंवा ही येड्यावरून गेलेली आहे. पण त्यावेळेस आल्यानंतर आम्हाला जसं पुढं ह्याच्यात राहील तसं आम्हाला कळायला आलं. कारण का 92पर्यंत आम्हाला काही कामच नव्हतं. 93ला आम्ही तिघंजण साक्षी स्वामी समर्थ पतसंस्थेचे डॉक्टर कुलकर्णीला वाटलं, गोळकर डॉक्टरांना वाटलं, अरे ही आपली पोर आहे. नितीन शहाला वाटलं की यांच्यासाठी काहीतरी करावं. त्यावेळेसपासून जे काय आहे त्यावेळेसपासून सुरुवात झाली. म्हणजे श्रीरामचंद्रांनीच मार्गदर्शन केलं. आज जे सगळं आम्ही जे स्टँड आहे श्रीरामामुळेच. म्हणजे ह्या जी आपण गोष्टी केल्या त्या कोणत्या पक्षासाठी नाही तर केवळ आपल्या धर्मासाठी आपण केलेल्या आहेत. 100%. पक्ष नाहीतर आम्हाला काय पक्षाचं आस्थागायत आहेच की. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत मोडणीम येथील कारसेवक बाळासाहेब पाटेकर, किरण पवार, नागनाथ पवार या 3 कारसेवकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1992 साली अयोध्या येथे जाऊन आपली कारसेवा बजावली आणि ती केवळ त्यांच्या स्वतःच्या धर्मासाठी त्यांनी बजावली असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि उद्या अयोध्या येथे 22 तारखेला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. तर त्याचाही आनंद आज आपणास त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रूच्या रूपाने आपल्याला दिसून येतोय. कॅमेरामॅन केतन ओहळसह मी विजय पर्वत, मोडणीम.